आणि आजचा जो ब्लॉग आहे तो खूप स्पेशल आहे आणि ऑन पब्लिक डिमांड आहे। भरपूर लोकांनी मला इंस्टाग्राम, यूट्यूब आणि फेसबुकला कमेंट केला की ताई आमच्या व्यास नगरीला येऊन व्हिडिओ बनवा ना। तर फायनली मी आज आली आहे यावल येथे, जी की ओळखली जाते व्यास नगरी म्हणून। आणि का तर इथं आहे व्यास मंदिर। अरे थांबा, इथपर्यंत मी कशी पोहोचली आधी ते पहा। तर मंदिरात जाण्यासाठी आपण पोहोचलोय यावलमध्ये आणि इथलं मला काही जास्त माहिती नाहीये, म्हणून आज आपल्याला मंदिर दाखवणार आहे रवी बारी सर। आणि आता आपण त्यांच्या घरी आलोय आणि इथं जेवणाचा बेत चालू आहे। काय मेन्यू आहे? भरीत पुरी। आणि इथं एक आजी आहे। आजी, तुमचं नाव काय आहे? वच्छलाबाई। आजी आता आपल्याला काहीतरी म्हणून दाखवणार आहे। असं हडकाई खडकाई रंगण्याचा लाला तिघेचा मेळ किल्ल्या खाल्या झाला। आजीने जे म्हटलंय ना, त्या किल्ल्याकडे आपण आता जाणार आहोत। सो चलो। भारत भूमीत महर्षी व्यासांचे केवळ 3 ठिकाणी मंदिर आहेत। पहिले मंदिर बद्रिकारण्यातील व्यासचट्टी, दुसरे मंदिर वाराणसीमध्ये, तर तिसरे मंदिर जळगाव जिल्ह्यातील यावल येथे असून महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर आहे। मी जेव्हा फोटो आणि व्हिडिओ मध्ये पाहिलं होतं तेव्हा मला वाटलं की हेच डायरेक्ट मंदिर आहे, पण हे मंदिर नाहीये। हे मंदिराचं फक्त आणि फक्त गेट आहे। इथून आपल्याला मध्ये जायचं आहे, पायऱ्या चढायच्या आहे, मग आपण मंदिरात जाऊ शकतो। तर गेट मध्ये एंट्री करायच्या आधी ना हे 2 मोठे मोठे हत्ती आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे आधी यांचं दर्शन होतं, तर ते खूप छान आहे। आणि असं सांगितलं जातं की 2006 मध्ये खूप मोठा पाऊस आला होता आणि खूप पाणी वाहिलं होतं, तेव्हा इथे जे आधीचे हत्ती होते ते पाण्यासोबत वाहून गेले, म्हणून हे नंतर नवीन बनवले। यावल हे शहर सातपुडा पर्वत रांगांच्या पायथ्याशी वसलेले असून महाभारत काळात या ठिकाणी घनदाट जंगल होते। या जंगलातून वाहणारी हरिता व सरिता म्हणजेच हडकाई व खडकाई या नद्यांच्या संगमातून दक्षिण वाहिनी म्हणून ओळख असलेल्या सूर नदीचा उगम झाला आणि याच सूर नदीच्या जवळ असलेल्या टेकडीवर लोमेश ऋषींचा आश्रम होता। तर हे आहे महर्षी व्यास मंदिर आणि मंदिराचा हा भल्ला मोठा भरभक्कम दरवाजा, जो मी जर हलवण्याचा प्रयत्न पण केला तर हलणार नाही। पण याच्यावर हे चित्र आहे सूर्यनारायणाचं, महर्षी व्यास ऋषी यांचं आणि श्रीरामाचं। तर हे जे मागे नावं दिसत आहेत ना, हे या मंदिराला ज्या ज्या लोकांनी देणगी दिली आहे त्यांची नावं आहे। जर तुम्हाला वाटलं की द्यायची देणगी, आपलं पण नाव येईल इथं, तर तुमच्यासाठी ही जागा आहे राखीव। या आश्रमात लोमेश ऋषींनी जनकल्याणासाठी यज्ञ सुरू केला। पांडवांच्या हस्ते श्री वेद महर्षी व्यासांना यज्ञासाठी निमंत्रण पाठवले। निमंत्रण मिळाल्याने महर्षी व्यासांनी लोमेश ऋषींच्या आश्रमात येऊन यज्ञात सहभाग घेत यज्ञ पार पाडला व त्यामुळे काही वर्ष महर्षी व्यासांचं वास्तव्य हे यावल नगरीत होते। आणि त्या दरम्यान महर्षी व्यासांनी महाभारतातील काही श्लोक या ठिकाणी रचल्याचा काही ग्रंथांमध्ये उल्लेख आहे। त्यानुसार यावल येथील वेद महर्षी व्यासांच्या मंदिराला 5,500 वर्षांचा इतिहास असल्याचे मानले जाते। हा जो घंटा आहे हा आहे 85 किलोचा आणि याच्या आधी जो होता तो 71 किलोचा होता। म्हणजे याचं वजन माझ्यापेक्षा जास्तच आहे। ठीक आहे, तर मंदिराच्या पायऱ्या चढून आपण वरती आलोय आणि ह्या बाजूला आपल्याला हनुमानाचं दर्शन होतंय आणि इकडच्या बाजूला महादेवाचं दर्शन होतंय आणि मिडलला आहे हे इच्छापूर्ती गोटा। मंदिराच्या मागच्या बाजूला आहे गणपती बाप्पाचं मंदिर, जे की आहे उजव्या सोंडेचे गणपती बाप्पा, रिद्धी उजव्या सोंडेचे गणपती बाप्पा आणि त्यांच्या लगेचच बाजूला आहे जे आहे डाव्या सोंडेचे गणपती।
ह्या मंदिरामध्ये असे खांबच खांब आहे. तर हे असं सांगितलं जात आहे की 18 पुराणांचे 18 खांब आहे. तर महर्षी वेदव्यासांनी महाभारत जे आहे ते महाभारताचा जो 35% जो हिस्सा आहे हा यावलमध्ये लिहिलेला आहे. मी रवींद्र बारे यामध्ये असतो आणि इथे व्यास पौर्णिमेच्या दिवशी फार मोठी गर्दी असते. व्यासांचा फार मोठा उत्सव केला जातो आणि यावल तालुक्यातूनच न तर जिल्ह्यात भरातून इथे भाविक येतात आणि महाप्रसादाचा पण इथे कार्यक्रम असतो. इथे जे नैसर्गिक केळी फुलं पानं याच्यापासून सजवलं जातं आणि फार सुंदर सजावट असते. तर हे आहे महर्षी व्यास मंदिर आणि त्याच्याच बिलकुल समोर आहे श्रीराम मंदिर. महर्षी व्यास मंदिराच्या व्हिडिओमध्ये पूर्ण वेळ तुम्ही ह्या गौरीला पाहिलं, पण आता मी तुम्हाला अजून एक गौरी दाखवणार आहे जी माझ्यापेक्षा खूप जास्त क्यूट आहे. तर ती आहे ही गौरी. ऐ गौरी, हे पाहे यू, भीती वाटते मग. गौरी, आता हे सिद्ध झालं, गौरी नावाच्या पोरी अशाच भारी करता, किती बी आवाज द्या नाही पाहणार. महर्षी व्यास मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आपण आलो आहोत निंबाळकर किल्ला पाहण्यासाठी. आता पूर्ण वरती जाता येईल की नाही जाता येईल ते पाहू. तर हा किल्ला चढून आपण वरती आलोय आणि वरती आल्यावर एकदम इंटरेस्टिंग गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजे हे खूप सारं गवत आणि गवतामुळे किल्लाच दिसत नाहीये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंय यावल नगरी म्हणजे व्यास नगरी इथलं महर्षी व्यास मंदिर. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि याच्यानंतर मी कोणत्या लोकेशनचा व्हिडिओ बनवू तेही कमेंट करून सांगा. सो विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.